ग्रामपंचायत वडणगे तालुका करवीरकडील जनरल ग्रामसभा गुरुवार 13 ऑगस्ट रोजी लोकनियुक्त सरपंच सौ संगीता शहाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी मागील सभेचं प्रोसिडिंग वाचन केल्यानंतर कर वसुली, बालविवाह प्रतिबंध, घनकचरा व सांडपाणी, विविध शासकीय योजना, गावातील स्मशानभूमीच्या जागेबाबत महत्त्वाचे निर्णय, सन 2011 पूर्वीचं अतिक्रमण शासन निर्णयानुसार नियमित करणं, पाणीपट्टी दरवाढ करणं, विकसित भारत जी रामजी योजना, 16 वित्त आयोग सन 2026-27च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता, प्लास्टिक बंदी करणं, गौरी गणपती विसर्जन आणि निर्माल्य दान करणं, गावातील भटक्या श्वानांबाबत चर्चा, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण अंतर्गत लाभार्थी यांची यादी कायम करणं, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणं, गावांमध्ये सार्वजनिक मुतारी बांधकाम करणं अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली व महावितरणच्या अधिकारी यांनी गावामध्ये नागरिकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये असा इशारा शेतकरी संघटनेचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके यांनी दिला। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वडणगे व अवनी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने ओला व सुका कचरा वेगळा करा, माझा कचरा माझी जबाबदारी, प्लास्टिक पिशवी टाळा, कापडी पिशवी वापरा व झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री इंद्रजित पाटील, श्री बाजीराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सयाजीराव घोरपडे, तंटामुक्त उपाध्यक्ष संजय पवार, पंचायत समिती सदस्य वैशाली पाटील, वडणगे सेवा सोसायटी चेअरमन सुनील पंडित, वडणगे सोसायटी सदस्य शहाजी पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच रोहित पवार, सर्व सन्माननीय सदस्य, तंटामुक्त सदस्य, विविध देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री आर भगत, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे तालुका करवीर।